नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 11 वाजता. या बुलेटिनमध्ये सुरुवातीला अतिशय महत्त्वाची आणि अभिमानास्पद अशी बातमी, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गडकिल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. यात महाराष्ट्रातले 11 किल्ले आहेत. यामध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी या किल्ल्यांचा समावेश आहे. तर तमिळनाडूतला एक जिंजी या किल्ल्याचा देखील समावेश आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये जागतिक वारसा समितीचं 47वे अधिवेशन युनेस्कोच्या मुख्यालयामध्ये सुरू आहे आणि याच अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय. याआधी महाराष्ट्रामध्ये एकूण 5 जागतिक वारसा स्थळं घोषित करण्यात आलेली होती. त्यामध्ये अजिंठा लेणी आहेत, वेरूळ लेणी, तर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पश्चिम घाट यांचा समावेश आहे. आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गडकिल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. जागतिक वर्ल्ड युनेस्कोने हेही मान्य केलं, भारत सरकारच्या मदतीने महाराष्ट्र सरकारने पाठवलेला आपला प्रस्ताव सर्व अडथळे पार करून आज पॅरिसमधल्या त्या बैठकीमध्ये सर्व राष्ट्रांनी वर्ल्ड युनेस्कोचे सदस्य असलेल्या हे मान्य केलं, त्याला समर्थन दिलं आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गडकिल्ल्यांना मानांकन मिळालं जागतिक वारशाचं. छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही गेल्या 3 वर्षांपासून माहितीचं सरकार कार्यरत होतो आणि त्यामध्ये ही मोठी अचिव्हमेंट आहे की आपले 12 छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जागतिक वारसा दर्जामध्ये वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये त्यांचा समावेश केला. ही आपल्यासाठी, महाराष्ट्रासाठी, तमाम शिवभक्तांसाठी मोठी गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे. कारण आपण म्हणायचो छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र, कीर्ती, शौर्य 7 समुद्रापलीकडे पोहोचलंय आणि खऱ्या अर्थाने ते आता पोहोचलंय. तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकासाठी, शिवप्रेमींसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट म्हणावी लागेल. आणि याच संदर्भात आपण बोलणार आहोत. गिर्यारोहक उमेश झिरपे आपल्यासोबत असणार आहेत आणि आर्किटेक्ट तनय ललवाणी, दोघांचेही या बुलेटिनमध्ये स्वागत. खरं तर सगळ्यांसाठी, तुमच्या आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातले 11 आणि तमिळनाडूतला 1 किल्ला हा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये त्याचा समावेश झालेला आहे. उमेशजी, तुम्हाला विचारायला आवडेल, तुम्ही गिर्यारोहक आहात, बरेचसे किल्ले तुम्ही सर केलेले असतील, तर तुमचा काय अनुभव आणि त्याचसोबत हे जे काही जागतिक वारसा यादीमध्ये या किल्ल्यांचा समावेश झाल्यानंतर आपली काय प्रतिक्रिया? खरंच खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे ही. केवळ दुर्गप्रेमी, शिवप्रेमी किंवा गडप्रेमी यांच्या गिर्यारोहक म्हणून तर आम्हाला आनंद आहेच आहे, पण संपूर्ण भारतवासियांसाठीच ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बातमी आहे. कारण आपले हे जे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे पवित्र असे श्रद्धास्थान असलेले किल्ले, आज त्यांचं जागतिक वारसा यादीमध्ये त्यांची नोंद झाली आहे. आणि नक्कीच यामुळे मला वाटतं ह्या किल्ल्यांचं खूप चांगल्या पद्धतीने जतन केलं जाईल यापुढे भविष्यात. आणि गिर्यारोहक म्हणून आम्हाला जास्त अभिमान आणि आनंद यासाठी आहे की गेली 2-2.5 वर्ष शासनाकडे सगळे प्रयत्न चालू होते आणि त्यामध्ये अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या माध्यमातून ज्यावेळेस युनेस्कोची समिती या किल्ल्यांचं मॉडेल्स पाहण्यासाठी येणार होती, तेच ते 12 किल्ल्यांची मॉडेल्स अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या गिर्यारोहक संस्थांनी अतिशय विक्रमी वेळेत पूर्ण केली. आणि दिल्लीतल्या प्रदर्शनात या मॉडेल्सचं खूप कौतुक या सगळ्या युनेस्कोच्या शिष्टमंडळाने केलं. त्यामुळे खारीचा वाटा या प्रकल्पामध्ये आम्हाला घेता आला, याचा विशेष आनंद आहे. आणि खरंच खूप भाग्यवान आहोत आपण सगळे की आज आपले हे अभिमानाचे किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित झालेत. बरोबर आहे. उमेशजी, तुम्ही हे गिरिभ्रमण करत असताना तुम्हाला काय अनुभव येतात? कारण बरेचदा आपल्या गडकिल्ल्यांचं संवर्धन, त्यांची डागडुजी असेल किंवा काय, या संदर्भात आवाज उठवला जातो. तिथे स्थानिक नागरिक सुद्धा त्या संदर्भात बोलत असतात. तुम्हाला काय अनुभव आलेला आहे? आणि आता जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये त्यांचा समावेश झाल्यानंतर त्याला काय जास्त अधिक फायदा होणार आहे? हो, अलीकडं या सर्व गडकिल्ल्यांवरती आपण पाहतो मोठ्या प्रमाणात साहसी पर्यटन वाढूच लागलंय.
आणि त्यामुळं ती चांगली गोष्ट आहे. पण त्याच्याबरोबर जे त्याची साईड इफेक्ट्स मी म्हणेन की मोठ्या प्रमाणात तिथं कचरा होणं, प्लॅस्टिकचा कचरा असेल, इतर कचरा असेल, ह्या काही ज्या गोष्टी वाढल्या आहेत आणि पुरेशा सुविधा नसल्यामुळं त्या ठिकाणी जो काही उपद्रव एक प्रकारे होतो आहे, तर मला वाटतं कुठेतरी या सगळ्याला आता नक्की आळा बसेल. कारण आता शासनाकडनं या गडकिल्ल्यांचं पावित्र्य राखण्यासाठी, ह्यांचं संवर्धन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पावलं नक्की उचलली जातील. आणि जी सगळ्या दुर्गप्रेमींची इच्छा आहे की या गडकिल्ल्यांचं जे जतन झालं पाहिजे, चांगल्या पद्धतीने यांचं कॉन्झर्वेशन झालं पाहिजे, याकडे आता शासन गांभीर्याने नक्कीच लक्ष देईल. आणि जगातून जेव्हा आता लोक हे सगळं पाहण्यासाठी येतील, त्यावेळेस मला वाटतं फक्त शासन नव्हे तर सर्व नागरिकांचं, सर्व किल्लेप्रेमींचं, दुर्गप्रेमींचं पण कर्तव्य राहतं की आपल्याला हे गडकिल्ले अत्यंत पवित्र, स्वच्छ आणि ते पुढच्या पिढीसाठी हा वारसा जतन करणं, मला वाटतं एक मोठी जबाबदारी आपल्यावर आली आहे या निमित्तानं. बरोबर आहे. आपल्यासोबत आर्किटेक्ट तनय ललवाणी सुद्धा आहेत. तनयजी, ज्या वेळेला अशा पद्धतीनं सर्वेक्षण केलं जातं युनेस्कोकडनं भारतामध्ये येऊन, महाराष्ट्रामध्ये येऊन, आतापर्यंत महाराष्ट्रात ज्या काही गोष्टी म्हणजे अजिंठा वेरूळ लेणी असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस यांचा समावेश आहेच या यादीमध्ये. मात्र हे सर्वेक्षण करत असताना कोणकोणत्या बाबींचा विचार केला जातो, कोणत्या वास्तूंचा किंवा गोष्टींचा या यादीमध्ये समावेश करण्यासंदर्भात? बरोबर. जागतिक वारसा नामांकनासाठी जेव्हा ती कमिटी येते इव्हॅल्युएशनसाठी, तेव्हा फक्त दोन मेजर गोष्टी याकडे ते लक्ष देतात. एक आहे की त्याची जी आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू आहे, की म्हणजे जे जगावेगळं पण जे आहे त्या साईट्समध्ये ते कितपत बरोबर आहे आणि ते किती लेवलवरती त्यांनी ते मेंटेन केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट की आत्ताचं जतन संवर्धनाचं काम आणि त्याचं मॉनिटरिंग ज्याला म्हणतात की सरकारकडनं ते किती चांगल्या पद्धतीने करण्यात येत आहे. तर मेन जी कमिटी येते ते ह्या गोष्टींकडे लक्ष देते. अख्ख्या इव्हॅल्युएशन प्रोसेसमध्ये सगळ्यात पहिले तर आपण ते टेंटेटिव्ह लिस्टवरती हे सगळे साईट्स देतो युनेस्कोच्या. त्याच्यासोबत ची मग पुढे प्रोसिजर्स होऊन त्याचं एक नॉमिनेशन डॉसियर अख्खं तयार होतं. ते नॉमिनेशन डॉसियर मूळ पाया ठरतो या अख्ख्या नॉमिनेशन प्रोसेसचा. त्या नॉमिनेशन डॉसियरमध्ये आपल्या गडकिल्ल्यांसाठी आपण जे सगळे 12 किल्ले याच्यात समाविष्ट केलेत त्याचे पूर्णपणे मॅपिंग, 300पेक्षा जास्त किल्ल्यांचं मॅपिंग, तिकडनं ती सगळी नॉमिनेशन प्रोसेस सुरू केली आपण. त्याची पुढे 60 जे प्रायमरी आणि सेकंडरी फोर्ट्स आहेत त्याचं सिलेक्शन झालं. त्याच्यानंतर त्यांचे 29 प्रायमरी फोर्ट्सचं कॉम्पॅरेटिव्ह ॲनालिसिस करून आपण हे 12 मेजर किल्ल्यांवरती अँकर रिप्रेझेंटेटिव्ह ज्याला आपण सांगितलं आहे त्या 12 किल्ल्यांवरती आलो आहे. ही सगळी प्रोसेस बघताना प्रत्येक 12 किल्ल्यांचं वैशिष्ट्य, त्यांचं वेगळेपण हे पण महत्त्वाचं ठरतं या जस्टिफिकेशनसाठी. आपले मेन जे 2 क्रायटेरियाज आहेत, क्रायटेरिया 4 आणि क्रायटेरिया 6, ज्याच्या बेसिसवरती हे आपलं नॉमिनेशन झालं आहे, त्याच्यात सगळ्यात पहिले आपण जे दाखवतो ते म्हणजे की त्याचं आर्किटेक्चरल आउटस्टँडिंग व्हॅल्यू, कन्स्ट्रक्शन टेक्निक्स आणि या सगळ्याची जी ज्या पद्धतीने हे सगळं बांधकाम झालं आहे त्या सगळ्याचं आपण इथे सगळ्या गडकिल्ल्यांचं आर्किटेक्चरल ॲनालिसिस करून दाखवलं. त्याच्यात आपण त्या सगळ्या किल्ल्यांचा सर्वे केला मोठ्या प्रमाणात. त्याचे जे तटबंदीचे थर असतात, तटबंदी किती थरांमध्ये बनवली गेली आहे, ते सगळे त्यांचे छोटे छोटे डिफेन्स टेक्निक्सपासून ते गनिमी कावा त्यांनी कसा त्या बांधणी शैलीमध्ये त्याचा वापर करून घेतला, या सगळ्याची आपण डिटेल ॲनालिसिस करून युनेस्कोला पाठवली आहे. त्याच्यासोबत हे सगळे 12 किल्ले आणि त्याच्या भोवतालचा अख्खा प्रदेश. तर हे फक्त 12 किल्ले नॉमिनेट न होता बाकी 50 अजून किल्ले आहेत जे ह्या 12 किल्ल्यांच्या बफर झोन्समध्ये येतात, ज्याला पुढे जाऊन आता त्याचंही जतन संवर्धनाचं काम आणि त्याचं पुढे निरीक्षण युनेस्कोकडनं होत राहणार आहे. बरं. मात्र ही युनेस्कोची टीम केव्हा आली होती, किती दिवस त्यांनी या सगळ्या किल्ल्यांचं सर्वेक्षण केलं, किती किल्ल्यांना त्यांनी भेट दिली होती, त्यापैकी किती किल्ल्यांची नावं या यादीमध्ये आली? मला सांगायला आवडेल की आपण जेव्हा हे नॉमिनेशन डॉसियर प्रपोज केलं त्याच्यात 12 किल्ले होते आणि त्या 12ही किल्ल्यांना युनेस्को कमिटी जेव्हा ऑक्टोबरमध्ये आलेली त्यांनी भेट दिली. आणि त्यातले काही किल्ले ते पावसाळा असल्यामुळे त्यांना आपण हेलिकॉप्टर थ्रू
एरियल व्ह्यूनी सगळे दाखवले आणि त्यांचं डिटेल डॉक्युमेंटेशन त्यांना आपण प्रोव्हाइड केलेलं आहे. एकूण एक बुरुज, एकूण एक तटबंदीतला भाग हा सगळा डिटेल डॉक्युमेंट करून आपण त्यांना दिलेला आहे. आणि त्या सगळ्यामुळे आम्हाला असं वाटतं की इतकं सगळं काम आपण त्यांना दिल्यामुळे त्यांच्याकडची पण हे एक पॉझिटिव्ह अप्रोच होता की त्यांना ह्यातलं वेगळेपण दिसून आलं. जे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विजन होता, ज्या पद्धतीने त्यांनी हे अख्खं डिफेन्स सिस्टम आणि मिलिटरी नेटवर्क एस्टॅब्लिश केलं, त्याचा इम्पॉर्टन्स हे जगातल्या प्रत्येक कंट्रीजला आणि त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्हजला, आयकोमॉसला सगळ्यांना हे लक्षात आलं. आपल्या सगळ्या डिटेल डॉक्युमेंटेशन आणि जे आपण गव्हर्नमेंट आणि आमची ऑर्गनायझेशन द्रोणाकडनं आम्ही जे काही काम तिकडे प्रोड्यूस केलं. ऑक्टोबरमध्ये जेव्हा हे आलेले तेव्हा त्यांनी या सगळ्या किल्ल्यांची व्यवस्थित तपासणी केली आणि त्यात त्यांनी काही रेकमेंडेशन्स दिले. त्या रेकमेंडेशन्सचं पण त्यांनी पुढे जाऊन आपल्या गव्हर्नमेंटने त्यांना बरोबर सगळे त्याचे मॉनिटरिंग मेजर्स सगळे आपण प्रोव्हाइड केलेले युनेस्कोला. आणि ह्या सगळ्या प्रोसेस नंतर काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन्स आपण जेव्हा त्यांना प्रोव्हाइड केले तेव्हा जाऊन हे युनेस्कोचं आज आपल्याला डिक्लेरेशन आलं एका वर्षाच्या काळात. ही प्रोसेस दरवर्षी असते, म्हणजे जगभरातल्या वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या अशा काही महत्त्वाच्या आणि प्रसिद्ध ठिकाणांची यादी किंवा त्यातलं सिलेक्शन, ही प्रोसेस दरवर्षी चालते का? हो, म्हणजे प्रत्येक साईटसाठी चालते. आणि ही एक स्टँडर्ड प्रोसिजर आहे जी सगळ्या युनेस्को साईटसाठी होतेच. प्रत्येक देशातनं एक नॉमिनेशन प्रत्येक वर्षी जातं आणि त्याचं ह्या सगळ्या प्रोसिजर थ्रू जाऊन मग ते त्या वर्षाच्या अखेरीस सगळी कमिटी एकत्र जेव्हा बसते त्या सेशनमध्ये तेव्हा ते डिसाईड करतात. ॲडवायझरी बॉडी असते जी त्यांना रिपोर्ट त्यांचा एक्सपर्ट कमेंट्स पाठवतात त्या ॲडवायझरी बॉडी थ्रू. आणि या सगळ्या गोष्टींना ध्यानात घेऊन मग तो डिसिजन घेतला जातो. आणि जर तुम्ही ती कमिटी सेशन अख्खी पाहिली ह्या वर्षाची, त्यात प्रत्येक देशांनी जे कमिटीमध्ये होते 20 देशांनी प्रत्येकाने हे म्हणलंय की we support India and we encourage the government to take such complex nomination for this year and we appreciate it. So I think ते एक खूप मोठं आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की भारतातनं पहिल्यांदा इतकं कॉम्प्लेक्स आणि इतक्या मोठ्या प्रमाणावरती हे नॉमिनेशन झालेलं आहे. आणि ते आपल्या महाराष्ट्रातल्या या गडकिल्ल्यांचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गडकिल्ल्यांचं आहे. बरोबर आहे उमेशजी. आणि ज्या वेळेला आत्ता म्हणजे 47वे हे युनेस्कोचं जे संमेलन सध्या सुरू आहे, ज्यामध्ये आपल्या या 12 किल्ल्यांच्या नावांची घोषणा झाली, त्यावेळी भारताचा तिरंगा तिथे फडकला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष झाला. कसं वाटलं तुम्हाला? खरंच सगळ्या आम्हा गिर्यारोहकांचं काय, मी म्हटलं तर सगळ्या भारतीयांचं ऊर अभिमानाने भरून आलोय. कारण आम्ही सगळेजणच पाहत होतो, कालचा दिवस खूप वेगळा होता. आणि आपल्या राज्याचे माननीय प्रधान सचिव विकासजी खरगे त्या ठिकाणी होते. कारण खरगे सर आम्हाला कायम या सगळ्या प्रोसेसमध्ये सहभागी करून घेत होते. मला आत्ता मुद्दाम सांगायला आवडेल की आता जे तनयली सांगितले, जेव्हा युनेस्कोची टीम हे सगळे किल्ले प्रत्यक्ष बघायला येणार होती त्यावेळी शासनाकडनं त्याची जोरदार तयारी चालू होती. म्हणजे प्रत्येक किल्ल्याची स्वच्छता त्या अधिकाराची होती, शासनाकडनं पण प्रयत्न चालले होते. पण त्यावेळेस सगळ्या गिर्यारोहकांना पण आम्ही साथ घातली. आणि आपल्या राज्यातले अनेक गिर्यारोहण संस्था, अनेक गिर्यारोहक हे स्वतःच्या मर्जीने स्वखर्चाने त्या ठिकाणी आपण म्हणतो श्रमदान करतात. तशा पद्धतीने या सेवा कार्यात इतका मोठा सगळ्यांनी सहभाग घेतला. आस्था असते छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि गडकिल्ल्यांबद्दल. अगदी ती आस्था इतकी प्रचंड आहे की तिथे सांगायला लागलं नाही, फक्त सांगायचं की अरे लोहगडला हे पथक येणार आहे, एक 10 दिवसाआधी जाऊन लोहगड स्वच्छ करायचं आपल्याला. तर अगदी स्वतःहून इतकी लोक तिथं आले, इतके गिर्यारोहक आले, दुर्गप्रेमी आले. आणि मला वाटतं आज खरं संपूर्ण महाराष्ट्रात एक खूप वेगळं वातावरण आहे. आजपासून मुंबईमध्येच गिरिमित्र संमेलन जे 22 वर्ष अखंडपणे चाललंय ते होतंय. आणि गिरिमित्र संमेलनाच्या पूर्वसंध्येला काल ज्यावेळेस ही बातमी आली तेव्हा आम्हा सगळ्या गिर्यारोहकांमध्ये, गडप्रेमींमध्ये भयंकर उत्साह आला की अरे ज्या किल्ल्यांसाठी, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गडकोट किल्ल्यांसाठी आपण सगळ्यांची इच्छा आहे हे जतन व्हावेत, हे राहिलं पाहिजे, यासाठी केवढं मोठं पाऊल आपल्या शासनाने उचललं आहे. आणि यासाठी खरंच आपल्या महाराष्ट्र शासनाचं, मुख्यमंत्र्यांचं, केंद्र शासनाचं खरंच खूप मनापासून सगळ्यांचं अभिनंदन आहे. आणि मला खात्री आहे की हे सगळे गडप्रेमी, सगळे दुर्गप्रेमी भविष्यात हे किल्ल्यांचं अजून चांगल्या पद्धतीने कसं कॉन्झर्वेशन होईल यासाठी लोक सहभाग करण्यासाठी कायम तयार आहेत. बरोबर आहे उमेशजी. तुम्ही पुन्हा परत म्हणजे आतापर्यंत तर बरेच किल्ले तुम्ही सर केले, तुम्ही जात असता, गिर्यारोहण करत असता, मात्र आता
जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नाव आल्याच्या नंतर परत त्या किल्ल्यावरती म्हणजे तुम्ही रायगडावर जाल, राजगडावर जाल, तेव्हा खूप छान वाटेल तुम्हाला की आपण या किल्ल्यावरती आलोय, तो आता जागतिक वारसा झालाय. अगदी अगदी सांगतोय, कालपासून जे काही बातम्या आम्ही सगळे चर्चा करतोय, मेसेज येत आहेत. मला सकाळी एक मेसेज आला की जसं अरे 11 मारुतींना दर्शनाला जातात तसं या 11 महाराष्ट्रातल्या कारण आपल्याकडे 11 किल्ले आहेत, त्या 11 किल्ल्यांची एक सफर ती करा. आता हे सगळं वेगळंच होणार आहे. मग लोक म्हणतात काय होणार आहे? अरे म्हणलं जगाच्या प्रत्येक देशामध्ये आता त्या यादीमध्ये नाव आल्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातून इथं पर्यटक येतील. लोक हा सगळा आपला जो काही किल्ल्यांचा वारसा आहे हा पाहण्यासाठी येतील आणि सगळं वेगळं असेल. पण तेवढीच जबाबदारी मला वाटतं आपल्यावर पण आलेली आहे. कारण जेव्हा संपूर्ण जगातनं लोक या ठिकाणी येणार, आपले भारतातले तर येतील, तेव्हाच आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या पुढं हे जे काय आपण प्रेझेंटेशन केलं, हे किल्ले मांडलेत, ते त्यांना दाखवणं आपलं गरजेचं आहे. आणि भविष्यात ते नक्की सगळं होईल. पण खरंच खूप अभिमानाचा आणि खूप आनंदाचा हा दिवस आहे. बरोबर आहे, तुम्ही म्हणताय तसं यापुढे महाराष्ट्रामध्ये जागतिक वारसा ठरलेल्या 11 किल्ल्यांची सफर महाराष्ट्रातल्या किंवा देशभरातल्या किंवा परदेशातल्या सुद्धा नागरिकांना करावी असं देखील यापुढे आपल्याला ऐकायला मिळेल कदाचित उमेशजी, आणि त्यात तुम्हीच सुद्धा पुढाकार घ्याल. तनेजी, एक गोष्ट ती म्हणजे तुम्ही या संपूर्ण प्रोसेस तुम्ही जवळून बघितली आहे, तुम्ही एक आर्किटेक्ट आहात किंवा एखादा किल्ला त्याचं बांधकाम किंवा त्याची जी काही सगळी रचना असते आणि तो जागतिक वारसा म्हणून ठरताना ती कमिटी काय काय बघते, कुठल्या कुठल्या गोष्टींचा अगदी बारीक सारीक विचार केला जातो, स्वतः ते भेट देण्यासाठी येतात किंवा जो काही रिपोर्ट बनतो त्यात? आत्ताच्या कमिटीमध्ये म्हणजे कुठल्याही कमिटीमध्ये जे काही नॉमिनेशन असेल त्याप्रमाणे त्यांचे एक्सपर्ट्स त्याप्रमाणे डिसाईड होतात वेगवेगळ्या कंट्रीजमधनं. तर अर्थात आपलं नॉमिनेशन हे फोर्टिफिकेशन्स आणि मिलिटरी लँडस्केप्सवरती होतं. म्हणजे सगळे फोर्ट्स आणि गडकिल्ल्यांबद्दलचं हे नॉमिनेशन होतं. त्यामुळे बरेचसे एक्सपर्ट जे फोर्टिफिकेशनमध्ये एक्सपर्टीज होती, काही त्यांच्या लँडस्केपमध्ये एक्सपर्टीज होती, तर हे सगळे वेगवेगळ्या देशातनं त्या कमिटीमध्ये असावेत. आणि त्या सगळ्यांनी जेव्हा डेस्क रिव्ह्यूमध्ये त्यांचं ॲनालिसिस होतं तेव्हा ते प्रत्येक बारकाईने ती गोष्ट बघते. आपण प्रत्येक किल्ल्याचं ॲनालिसिस हे त्याच्या मॅक्रो लेवल म्हणजे बफर आसपासच्या सगळ्या परिसराचा अभ्यास करून त्या किल्ल्याचा स्पेसिफिकली मायक्रो लेवलवरती पूर्ण अंडरस्टँडिंग त्यांना प्रोव्हाइड केली आहे. म्हणजे एकेका बुरुजाची पोझिशनिंग किती महत्त्वाची होती. आपले हे गडकिल्ले फक्त बांधणीच्या किंवा कुठेही एक जनरल कन्स्ट्रक्शन नव्हतं ह्या फोर्ट्सचं. एक खूप स्ट्रॅटेजिक वेमध्ये हे सगळे फोर्ट्स ले केलेले आहेत. बरोबर. आणि त्याच्यावरती सगळं बांधकाम पण खूप खूप वेगळ्या पद्धतीने झालेलं आहे. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर मग राजगडाचे तिन्ही माच्या, त्या तिन्ही माच्यांमध्ये वेगवेगळे तटबंदीचे थर, त्या तटबंदींच्या थरांच्या ऐवजी पण बुरुजांना थर आहेत. बरं. 2-3 थर आहेत. त्याच्या आत त्या माच्यांच्या आत पण त्यांनी फेक वॉल्स बनवल्या आहेत ट्रेंचेस बनवण्यासाठी. सो हे सगळ्या गोष्टी खूप बारकाईने आम्ही स्टडी करून त्यांना प्रोव्हाइड पण केले आणि त्यांनी पण त्यांचे सगळे इनपुट्स त्याच्यात प्रोव्हाइड केलेत. आपल्या महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांवरती जे पॅरापेट्स, ज्यांना बॅटलमेंट्स म्हणतात फोर्टिफिकेशनच्या टर्मिनॉलॉजीजमध्ये, ते खूप वेगळ्या पद्धतीने जे जगात कुठेच तुम्हाला दिसणार नाही अशा पद्धतीने बांधलेले आहेत की छोटे छोटे लूपहोल्स जे क्रिस क्रॉस अँगल्सवरती काम करतात आणि मोठे मोठे एम्ब्रेजर्स जे तोफांचे गोळे पण फायर करू शकता. सो ही सगळी रचना जी आहे ना ती खूप युनिक आहे आणि हे सगळ्याची रचना करताना त्या अख्ख्या टेरेनचा, जिओमॉर्फॉलॉजीचा पुरेपूर वापर आपल्या सगळ्या आर्किटेक्ट जे तेव्हा असतील मराठा आर्किटेक्ट्स त्या सगळ्यांनी केलेला आहे. हे नक्कीच दिसून येतं. बिलकुल. तनेजी आणि उमेशजी, दोघांचेही खूप धन्यवाद. तुम्ही इथे आलात आणि आम्हाला छान माहिती दिलीत. तर आपल्या सर्वांचे खरं तर अभिनंदन करायला हवं, कारण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 गडकिल्ले हे आता युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झाल्यानंतर संपूर्ण भारतीयांसाठी, महाराष्ट्रवासियांसाठी ही अभिमानाची गोष्ट म्हणावी लागेल. त्याच संदर्भात आपण बोलत होतो.